आता सांगितलं धानकांडे साहेबांनी, या ठिकाणी अमृत मिळणार आहे आणि आपण अमृत जे आहे दूध नाही, कुठेतरी अनुभव मार्गदर्शन मिळणार आहे. कारण की एक योग आहे, योग. या ठिकाणी पाणी नाही, तिकडे पाणी चालू आहे. विचार केला कसं करू कसं करू. अरत पारेजी म्हटलं आपण काय करू आता, चला मग निघून दोघे जण टू व्हीलरनं. गारल्याची गाडी निघाली, म्हणणे पाणी चालू आहे कसं करू. म्हटलं माहित नाही, म्हणलं कसं आहे सोय तर तिकडे. तर म्हणलं कुचाळीला कार्यक्रमात तिकडे तिकडे पहा, नाही तर इकडे पहा म्हटलं. तर ठीक आहे तुम्ही तिकडे जा म्हणलं, कुचाळीला आम्ही इकडे येतो. कारण की शब्द महत्वाचा आहे, शब्द. काल सुद्धा कोजागिरी कार्यक्रम भवनामध्ये होता, कडोलीमध्ये होता आणि दिगुरीमध्ये सुद्धा होता. त्या ठिकाणी इकडे तिकाळीचे काकाजी वगैरे ते सुद्धा आले होते. आणि खरोखर परमेश्वरी कृपा जागृत आहे. या ठिकाणी आपण सर्व सेवक उपस्थित झालो आणि अमृत म्हणजे आपला अनुभव. कारण की कोजागिरी कोण जागृत, आपल्याला या ठिकाणी जागृत व्हायचं आहे की या मार्गामध्ये कसं वागायचं, या मार्गामध्ये कसं चालायचं, या मार्गामध्ये आपल्याला काय दाखवायचं. कारण की या मार्गामध्ये आपण एक पहिला दिवशी वचन दिलं, मर्याजी भगवत नाम पर. आणि तो वचन आपल्याला जीवनभर पाळायचा आहे, जीवनभर. कारण की अनुभव, बरेचसे असे अनुभव आहे या मार्गामध्ये आपल्याला पहिल्या दिवशी मिळाले आणि त्या अनुभवाची आठवण जर आपल्याला आली तर डोळ्यातून अश्रू येतात. कारण तो पहिला दिवस आपला असा होता, आपले सर्व नातेवाईक आपल्यापासून दुरावलेले होते. प्रत्येक नातेवाईकाला असं वाटत होतं त्याच्या घरी जर आपण गेलो तर हा पैसे मागणार. एकही नातेवाईक आपल्या घरी येत नव्हता. सर्व रिश्तेदारी दूर झालेली होती. परंतु बाबाच्या सेवकांनी आपल्याला एक सहारा मिळाला. एक बाबाचा सेवक येते आणि या मार्गामध्ये तुम्हाला आराम मिळेल, आत्मविश्वासाने सांगतो. आणि त्या दिवशी खरोखर आपल्याला विचार येते की नाही खरोखर होईल का. पण या मार्गात जसा आपण प्रवेश केला, आपला पूर्ण दुःख, पोट किती मोठं राहो, टीव्ही, कॅन्सर, महारोग, HIV असे मोठमोठे दुःख दूर झालेले आहे. एक अनुभव मी सांगू इच्छितो तुम्हाला दौऱ्याचा. आम्ही गुरुजी सोबत दौऱ्यावर गेलो. आता दौरा म्हटलं म्हणजे अनेक ठिकाणी झाला. कारण की या मार्गाचा अनुभव मी तर नेहमी सांगत राहतो की आज माझ्या घरी जो दुःख होता कोणाकडे असणार माहित नाही. 6 महिने भाऊ बिमार, असं वाटत होतं काय करावं, एकदम बारीक होऊन गेला होता, काही समजत नव्हतं काय करावं. पण या मार्गामध्ये आम्ही प्रवेश केला. जो 6 महिन्याचा माझा भाऊ बिमार होता, 3 दिवसामध्ये जेवण करायला लागला. 7 दिवसामध्ये तो ड्युटी जायला लागला. अशी कृपा या मार्गामध्ये आहे. आणि नंतर कुठेतरी विसर पडला. विसर असा पडला की कुठेतरी आळस माझ्या मनामध्ये तयार झाला आणि आळसामुळे मी कार्य घ्यायला नाही गेलो आणि माझ्यावर आपत्ती आली होती. आणि तो माझ्या जीवनाचा टर्निंग पॉइंट झाला. त्यावेळेस मी विचार केला की लग्न राहीन तर मी जाणार नाही, सगाई राहीन तर मी जाणार नाही, कुठं वाढदिवस राहीन तरी मी जाणार नाही. त्या दिवशी उटीमध्ये नेवारे साहेबाच्या घरी वाढदिवस होता. आमचे 15 चर्चा बैठक होती. माझ्या मनात विचार आला, तर वाढदिवस महत्वाचे की चर्चा बैठक महत्वाची. म्हटलं नेवारे साहेबाला सांगून देईन म्हटलं की चर्चा बैठक होती आणि बैठकीला हजर राहिलो, वाढदिवसाला नाही गेलो. कारण की मला माहित आहे या मार्गामध्ये मी आलो, पहिला दिवस कसा होता. कारण की आपण काहीच नाही करू शकत. कारण की सर्व करता धरता परमेश्वर आहे. त्यांच्या हातात सर्व आपली दोरी आहे. काही करू शकतात ते. सणात काही होऊ शकते. सणात अटॅक येते, सणात पॅरालिस मारते, सणात काही सुद्धा होऊ शकते. तर आपल्याला संगत करायची आहे बाबाची. बाबाची संगत जर आपण केली तर सर्व सेवक आपल्याला साथ देतात. तर दौऱ्यावर जेव्हा आम्ही सुरुवात केली, खरोखर तो 2014 पासून आदरणीय अंबादारीजी नेहमी आम्हाला म्हणत होते, अरे तुम्हारे दिन कब आएंगे, तुम्ही सुद्धा घुमा. मळावी साहेब नेहमी म्हणे तुम्ही सुद्धा घुमा. आणि खरोखर गुरुजी संगत आम्हाला मिळाली. द्वारका पाहला, गुजरात पाहला, दिल्ली पाहलं, हर ठिकाणी असे अनुभव मिळाले.
कारण की कधी कधी काय होते, आपण या ठिकाणी काही बोलून देतो. परवा या दिवशी मी गेलो कार्यक्रमामध्ये कोथुर्णा, त्या ठिकाणी एक अनुभव सांगितला एका सेवकांनी. ते म्हणे एक मुलगी थोडीशी अशी पाहत म्हणजे अंधळ्यासारखी होती थोडीशी. तिची मम्मी पप्पा तिला काय म्हणे, हे भोकणे पाणी आण, हे भोकणे हे आण, हे भोकणे ते आण, अशा प्रकारे शब्द निघत होते. परमेश्वराला शब्द नाही आवडले आणि खरोखर ती मुलगी भोकणी झाली. तिच्या डोळ्याने काहीच दिसू नाही लागलं. मग ते त्या आपल्या मुलीला घेऊन मार्गदर्शकाकडे गेले. मार्गदर्शकाकडे गेल्यानंतर मार्गदर्शक म्हणजे तुम्ही स्वतः विचार करा की गलती काय झाली. कारण की या मार्गामध्ये कर्म करण तेव्हाच त्याला सजा मिळेल. चाहे कर्म चांगले करा किंवा वाईट करा. त्यांना काही आठवून नाही राहिलं. मग त्यांनी सांगितलं की असे आम्ही शब्द काढत होतो. त्यांनी त्या शब्दाची सोडवणूक केली. सोडवणूक केल्यानंतर त्या मुलीचे डोळे चांगले झाले. म्हणून या मार्गामध्ये लाईन दिली आहे, स्त्रियांनी मुलांना व पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये. कारण की आपण एक शब्द जरी गलत काढला तो शब्द आपल्या परिवारावर आघात करतो. आदरणीय मार्गदर्शक मतेसाहेब भंडाराचे त्यांनी सांगितलं स्त्रियासाठी अनुभव. कारण की स्त्री अशी एक शक्ती आहे की तिच्यामध्ये पूर्ण जगाची ताकद आहे. जगाची ताकद माणसाला काऊन नाही बा. स्त्रियांनाच का बरं बंधन दिलं आहे की स्त्रियांनी मुलांना व पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये. कारण की त्यांनी सांगितली द्वापर युगातली घटना. त्या ठिकाणी एक वृंदना नावाची स्त्री, वृंदना, ती आपल्या पतिदेवासाठी रोज योग मागत होती. रोज की माझा पतिदेव विजयी झाला पाहिजे. त्याचे पती जालंधर. आता जालंधर मध्ये एवढी ताकद येत होती, जेव्हाही तो लढाई करायला जात होता सर्व जिंकून येत होता. कारण की ते योग मागे आपल्या पतिदेवासाठी की माझा पतिदेव जिंकला पाहिजे. तशा प्रकारे या मार्गातली स्त्री आपल्या पतिदेवासाठी आपल्या घरासाठी योग मागते. पूर्ण इच्छा पूर्ण होते. पण एक समय असा आला की त्यावेळेस तो जालंधर म्हणते की मी स्वर्गावर आक्रमण करतो. इंद्रदेवाला विचार आला. याची पत्नी रोज आपल्या पतिदेवासाठी योग मागते आणि हा कधी हारत नाही. याची पत्नी पुन्हा आज योग मागणार की हा स्वर्गावर आक्रमण करत आहे, तर स्वर्ग जर याने जिंकलं आम्ही कुठं राहू. अशा वेळेस इंद्र असा मोह टाकते, त्या वृंदनाला योग मागू देत नाही. आणि आज ते तुळशी विवाह म्हणतो ना आपण, कटघरा तुळशी विवाह लागते, ते त्याच्यामध्ये एक बंधन गेलाय वृंदना. तर खरोखर बघा, स्त्री या मार्गातली स्त्री प्रत्येक आपल्या पतिदेवासाठी आपल्या परिवारासाठी योग मागितला, पूर्ण योग पूर्ण होतो. कारण की आज आपल्याला माहित आहे जो नियम दिला आहे पूर्ण परिवारासाठी आहे. तरी सर्वांना विचार करायचा आहे. बोलणारे भरपूर आहे आणि या ठिकाणी माझ्या शब्दाला विराम देतो. सर्वांना